गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन नजीक असणाऱ्या आरापूर सुलतानाबाद MIDC साठी शेतकऱ्यांची बैठक आमदार प्रशांत बंब यांच्या अध्यक्षतेखाली गवळी शिवरायातील सप्ताह मैदानात शुक्रवारी सायंकाळी पार पडली। या बैठकीत अनेक शेतकऱ्यांनी MIDC साठी लागणाऱ्या जमिनीच्या मोजणीच्या बाजूने हात उंचावून समर्थन दिले। यावेळी बोलताना आमदार प्रशांत बंब यांनी विरोधकांच्या अपप्रचाराला सडेतोड उत्तर दिले व शेतकऱ्यांच्या मनात असणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरे देऊन उकल केली। त्यात शेतीसाठी असणाऱ्या गंगापूर उपसा जलसिंचन योजनेतून पाण्याचा एकही थेंब MIDC साठी घेणार नसल्याचे सांगून वाळूजला बजाजचा प्लांट आहे, त्याच्या बाजूला जलशुद्धीकरणाच्या केंद्राची जागा आहे, ती फायनल करून आपण 30 MLD आपल्या या MIDC साठी रिझर्व्ह केलेले आहे। त्यातले 19 MLD पाणी आपल्याकडे आणि 11 MLD पाणी वैजापूरच्या MIDC करता मंजूर आहे। त्याचे पाईपलाईन तिथूनच एक निघेल आणि इथून त्याला दुसरी ब्रांच तयार होऊन ती वैजापूरला 11 MLD पाणी दिले जाईल आणि आपल्याला 19 MLD पाण्याचा रिझर्वेशन होऊन त्याचे टेंडर सुद्धा फ्लोट झालेले आहे। मेच्या शेवटीपर्यंत त्याची टेंडर भरण्याची तारीख आहे। जर ती आपली MIDC सक्सेस झाली तर ती योजना वर्क ऑर्डर होऊन चालू होईल। दुसरी बाब म्हणजे या MIDC मध्ये माझी अथवा माझ्या मित्राची एकही गुंठा जमीन नाही, त्यामुळे स्वार्थासाठी मी शेतकऱ्यांच्या जमिनी बेभाव जाऊ देणार नाही आणि या ठिकाणी जी पडीक जमीन आहे तीही जमीन MIDC साठी संपादित केली जाणार आहे व शेतकऱ्यांना रेडी रेकनरच्या चौपट मोबदला संपादित जमिनीचा भेटणार आहे। तसेच शेतकऱ्यांना गेलेल्या जमिनीच्या 10% जमीन विकसित करून शेतकऱ्यांना मूळ भावात देण्यात येणार आहे। सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांच्या मनाविरुद्ध एक गुंठाही जमीन घेतली जाणार नाही। यामुळे शेतकऱ्यांनी मोजणी करून द्यावी, त्यामुळे आम्हाला जमिनीचा दर ठरवण्यात येईल। त्यात पाईपलाईन, विहिरी, शेततळे, फळझाडे यांचा दर वेगळा देण्यात येणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनी जमीन मोजणी करून द्यावी। आपल्याला जमीन द्यायची की नाही तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, मात्र मोजणी केल्यानंतर तुमच्या जमिनीचा भाव ठरवता येणार आहे। त्यामुळे जमीन मोजणीला शेतकऱ्यांनी सहकार्य करावे असे आमदार प्रशांत बंब यांनी आवाहन केले। यावेळी शेतकऱ्यांनी जमीन मोजणीला हात उंचावून समर्थन केले असून काही शेतकऱ्यांनी जमीन संपादनाला लेखी स्वरूपात समर्थन दिले आहे, तर काही शेतकऱ्यांनी भरसभेत योग्य दर दिला तर जमीन संपादनाला होकार दिला आहे। की मी एक लोकप्रतिनिधी म्हणून शेतकऱ्यांशी चर्चा करतोय। ज्या शेतकऱ्यांना माझ्या जमिनीकरता जर मला फसवायचा मानस झाला तर हे काही मलाही मान्य नाही आणि देव पण मला माफ करणार नाही मित्रांनो। हा झाला दुसरा मुद्दा। तिसरा मुद्दा मित्रांनो, आपण जेव्हा जमीन देऊ, महत्वाची बाब आहे, सर्वात महत्वाची बाब आहे मित्रांनो, जेव्हा जमीन देऊ, आता नीट लक्षात घ्या, समजा 1 हेक्टर जमीन आपण दिली आणि 1 हेक्टर म्हणजे 100 आर, ज्याला आपण 100 गुंठे म्हणतो, बरोबर ना। एका एकरामध्ये 40 गुंठे, 100 गुंठ्याचा आपला 1 हेक्टर। 1 हेक्टर जमिनीचे समजा आपल्याला 1 कोटी रुपये मिळाले, मी उदाहरण सांगू लागलो। 1 कोटी रुपये मिळाल्यानंतर आपल्याला जेव्हा ह्या लँडची डेव्हलपमेंट होईल, रस्ते, पाणी, वीज, ग्राउंड, त्याच्यानंतर काय म्हणतात गार्डन्स, हे सगळं झाल्यानंतर 10% आपण दिलेल्याच्या म्हणजे 100 हेक्टर 100 गुंठे म्हणजे 1 हेक्टर जर आपण दिला असेल 100 गुंठे, त्यातले 10 गुंठे आपल्याला दिलेल्याच रेटमध्ये डेव्हलप्ड प्लॉट आपल्याला तो मिळणार आहे। म्हणजे 1 कोटीमध्ये 100 जर आपण दिलं तर 1 लाख रुपये गुंठा झाला, तर 10 लाख रुपये शासनाला आपण जर सुरुवातीला ठेवून दिले की आम्हाला हे 10 लाख रुपये कमी द्या, आम्हाला प्लॉट द्या डेव्हलप झाल्या नंतरचा, तसा आपला गव्हर्नमेंटचा ॲग्रीमेंट होणार आहे। किंवा जेव्हा डेव्हलप होऊन जाईल तेव्हा सुद्धा तुम्ही तितकेच पैसे दिले तरीही चालतील, ते ऑप्शन आपल्याकडे आहे। पण 10 लाख रुपयामध्ये 10 गुंठे वापस डेव्हलप झालेला प्लॉट आपल्याला मित्रांनो त्याच्यामध्ये मिळणार आहे। तिसरं महत्वाचं, काही माझे परम मित्र असं सांगत होते की आपण जिथे योजना चालू आहे 30,000 हेक्टरची पाण्याची, ती शेतकऱ्यांच्या नावाने आणली आणि आपण इकडे वापरणार आहोत। तर मी त्यांच्या माहिती करता सांगून देतो, त्याची पाईपलाईन ह्याची तर अजून समजा
4 40 पैसे काम झालेलं आहे. त्याच्यामध्ये वाळूजला जो आपला बजाजचा प्लांट आहे त्याच्या बाजूला जलशुद्धीकरणाचं केंद्राची जागा फायनल करून आपण 30 MLD पाणी अधिकचं आपल्या या MIDC करता मित्रांनो रिझर्व केलेलं आहे. त्यातले 19 MLD आपल्याकडे हो म्हटलं, बरोबर आहे. आणि 10% समजा आता आपण 90 प्लॉट झाले आणि कोणीतरी फक्त विनाकारणचं त्याला ॲक्वायर होऊ देत नाहीये, तर त्यांचे पैसे कोर्टात ठेवून, लक्षात घ्या काय म्हणतोय मी, सगळे एखाद्याने मुद्दाम नाही आता मी जर नाही दिलं तर काहीच नाही, ही MIDC होणार नाही, मी अडवूनच ठेवील, असं चालू शकणार नाही. त्याला तुम्हाला समजावून सांगून तुमची हेअरिंग ऐकून योग्य रीतीने सगळ्यांच्या बरोबर तुम्हाला न्याय देईल. योग्य म्हणजे काय, बाकीचे तयार आहेत पण हाच तयार नाहीये, तर अशा वेळेला त्याचे पैसे कोर्टात ठेवून तितकं सरकार घेणार आहे. हे तुम्ही म्हणजे तुम्हाला मी क्लिअर करून टाकतो, नाही तर आजच्या 2 वर्षात एखादा प्रसंग आला तर तुम्ही म्हणणार की तुम्ही तर म्हटले होते असं असं आहे, तर त्याला कारण असं आहे सगळे तयार आहे पण मी नाहीये, असं पण चालू शकणार मित्रांनो नाही. मला वाटतं महत्वाच्या बाबी रेट ज्याला म्हणू आपण महागाईचा तो रेट नाही, त्यावेळेला तितकाच दिला जायचा. समजा आज तोच कायदा असला असता तर आपल्याला 4 लाख रुपये एकर म्हणतो मी, 10 लाख रुपये हेक्टर इतकं, ते बी जबरदस्तीने, बरं का, जे की कुणालाच मान्य नाही. आणि पहिल्यांदा आपल्या सरकारमध्ये मी पुन्हा सांगू लागलो, ते माझे नेते म्हणून नाही सांगत, सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी निर्णय घेतला, असं चालणार नाही. ते त्यांनी पण लहानपणापासून बघितलं शेतकऱ्यांची हालत विदर्भ मराठवाडा सगळीकडे, आणि म्हणून त्यांनी पहिल्यामध्ये आतामध्ये फरक असा आहे की आता ते नाही भेटते, आपल्याला योग्य पैसा भेटून योग्य ठिकाणी आपली तसबीस व्हावी आणि त्या पद्धतीने भेटायचं. समृद्धीचं तुम्ही बघितलं, अगोदर लोक दगड घेऊन गावात आणि आपल्या या ठिकाणी फ्लेक्सवर आपण सगळे रेट मित्रांनो लावणार आहोत. तुम्हाला समजा बाजूला एक जमीन आहे 50 लाख रुपये, म्हणजे समजा हेक्टरी, उदाहरण सांगू लागलो मी तुम्हाला, हेक्टरी 50 लाख भेटले आणि त्याला लागून एकदमच 3 लाखाचे रेडी रेकनर जर असेल समजा त्याचे, म्हणजे 8-10 लाख रुपये, आता त्याला 20 लाख आणि 30 लाख भेटणार नाही. 50 लाख रुपयाच्या बाजूची जमीन 48, 45 किंवा 50च, त्या ठिकाणची परिस्थिती बघून इतकाच फरक राहणार आहे. एकाला 50 आणि एकाला एकदमच 25-30 असला कोणताही प्रकार मित्रांनो या ठिकाणी होणार नाही. आपली ही पहिली बैठक आहे, तुम्हाला समजून सांगण्याकरताची बैठक आहे. तुम्ही जर कन्सेंट दिली, आता बऱ्याच जणांनी आमची मोजणी करून घ्या असे आमच्याकडे पत्र पण दिलेले आहेत, त्याचे गट नंबर पण आमच्याकडे आहेत. म्हणून जर मोजणी होऊ दिली आपल्याला तर या पहिल्या बैठकीत सगळं काही होणार नाही, आपण अजून बैठका आपल्याला घ्याव्या लागतील. मोजणी झाल्यानंतर क्लिअर होईल की किती आपण कोणत्या जमिनीला कोणते रेट भेटू लागले, आणि त्यानंतर मग तुमच्या कन्सेंट म्हणजे संमत्या घेतल्या जाते. इथपर्यंत मी थांबतो. आता कुणाला काही प्रश्न असतील तर है ना, आणि त्याच्यावर मी कायम विचार करत राहतो एक लोकप्रतिनिधी म्हणून. मला प्रचंड वेदना या गोष्टीच्या, मला फार वाईट वाटतं की माझ्या आजोबाकडे 100 एकर जमीन होती, बरोबर आहे, आणि आज माझ्या मुला म्हणजे समजा 3री-4थी पिढीमध्ये आपण अल्पभूधारक झालेलो आहे, बरोबर आहे. याचं कारण काय मित्रांनो, याचं कारण इतकंच आहे, स्वातंत्र्यानंतर आपण ज्या बॅरन लँड आहेत ना, ज्या परीक जमिनी, त्या आपल्या भारत देश हा शेतीप्रधान देश आहे. जितक्या जमिनीवर आपण पिकवू शकतो, माझे शब्द नीट घ्या लक्षात प्लीज, जितकं पिकवू शकतो, पण भाव योग्य भेटला पाहिजे. भाव योग्य भेटला तर देणार आणि भरपूर तयार आहे. योग्य म्हणजे किती? योग्य म्हणजे काय 80-85 लाख. 80-85 लाख रुपये काय हेक्टरी? नाही हेक्टर नाही सर, एकरी. एकरी? हा एकरी. परसरामजी पंडितराव कराळे, 287 गट नंबर. बर. माझी जमीन 14 एकर आहे. हो, पूर्ण रोडला भरपूर आहे तुमचा पट्टा. हो, मी जमीन देण्यास तयार आहे. बर. फक्त भाव मला माझ्या मनाप्रमाणे भेटला पाहिजे एवढीच माझी इच्छा आहे. बर, ठीक. अगोदर तुम्ही तिच्यावर स्टे का लावला? तिच्यावर तुम्ही म्हणजे शेतकऱ्याची विचार घेतली का?
त्याच्यावर आम्ही गण आंदोलन करू शकत होतो, पण आम्ही ते निर्णय नाही घेतला, नाही कारण नाही की आम्ही तुमचं त्याच्यात एक मागे मिनिट आहे. एक मिनिट तुमचं म्हणणं असं आणि आहे अगोदर सर माझे मुद्दे सर एक मिनिट मला पहिले समजून घेऊ द्या. तुमचं म्हणणं असं आहे का की नोटिफिकेशन काढायच्या बागायत जमीन आहे 8 एकर 32 गुंठे. सुलतानाबादमध्ये 1.5 एकर आहे. सर मला माझी जमीन द्यायची आहे. तुम्ही भाव एकदम भाव चांगला दिला तर भूक द्यायला तयार असं आहे. तयार आहे, भाव द्यायला तयार आहे बरं. आम्ही. काय अडचण नाही आम्हाला. ठीक इकडे दारापूर रोडच आहे आपली जमीन. ठीक आहे. मग आता आपण याच्यावर मीटिंग थांबूया सध्या. आपल्याला आता जेवण पण करायचं आहे की हा बोला. सर आम्हाला जी जमीन जी द्यायची नाही, पण आमचा सगळ्यात पहिला मुद्दा असा आहे, आमची जे शासनाच्या स्कीम आहे पोखरामध्ये जायला आमच्या त्या बंद होईल सर. काय शासनाच्या जे स्कीम आहे पोखरामध्ये आमचं गाव गेले 12 महिन्यापासून, पण आमच्या ते स्कीमच बंद झालेल्या आहे सर. नाही स्कीम बंद नाही झाल्या नाही सर सांगतो ना. एक मिनिट माझा ऐका ना.